आणि तो खूप मोठा टायगर असतो. तो रस्त्याने चाललेला असतो, जंगलात खूप. जडती घ्यायची क्लिनिकची. मायरा, ठीक आहे, आपण नंतर करूयात. हा, बाय. इन्स्पेक्टर साहेब, एक विचारायचं होतं. तुमचा खरंच माझ्यावर संशय आहे? नाही, प्रश्न संशयाचा नाहीये. आम्ही पण तुमचा आदर करतो, पण म्हणून आम्ही आमच्या कामात हलगर्जीपणा करून चालणार नाही ना. वरून तशा ऑर्डर सर. नाही, मान्य आहे, तुम्ही घ्या चढती, पण हे गावात कळू देऊ नका. हो, मी समजू शकतो की जर बातमी बाहेर गेली तर तुमचे पेशंट्स कमी होतील. नाही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होता. गावातले लोक मला खूप मानतात, माझ्यावर खूप प्रेम करतात. आणि त्यांना जर कळलं क्लिनिकची झडती घेतली, डॉक्टरांची झडती घेतलीये, तर त्यांना खूप राग येईल. पोलिसांवर हल्ले करतील, पोलीस स्टेशनवर दगडफेक करतील, म्हणजे काहीही करू शकतात. उगाच आपल्या गावातल्या पोलीस स्टेशनची झालेली बदनामी मला आवडणार नाही, म्हणून म्हणतो मी. त्याची काळजी तुम्ही नका करू. शिकरे, झडती सुरू करा. नाही काय सर? काय नाहीये? ठीक आहे, सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद. मला बॅगेची झडती घ्यायची. अहो, पण बॅग सकाळीच उघडून दाखवली तुम्ही तुम्हाला. खोटं बोलता डॉक्टर तुम्ही बॅग उघडून दाखवलीच नव्हती. उलट मी बॅग चेक करत होतो तेव्हा मॅडमने थांबवलं मला. आता बघायचं बॅगेत काय. मी तुम्हाला म्हणालो होतो, बॅगेत गोळ्या, औषध आहेत, सिरिंज आहेत. ठीक आहे, कॉपरेशनसाठी धन्यवाद. चला शिकरे. काहीच नाही सापडलं. तुम्ही काळजी करू नका, सर्व ठीक आहे. आम्हाला ज्या गोष्टीचा संशय होता ना, तसं काहीच सापडलं नाहीये. मॅडम, तुम्हाला नाही समजायचं. तुमच्यासाठी हे रोजचं काम असेल, पण आम्हाला ह्याची सवय नाही. अहो, पोलिसाच्या कपड्यावर पाहुणा जरी कुणाच्यात आला ना, तरी दुसऱ्या दिवशी पारापासून पार शेवटच्या घरापातून ह्याची चर्चा होती. मला कल्पना आहे याची. मलाही वाईट वाटतं कधी कधी या गोष्टीचं, पण आम्हाला इमोशन्स बाजूला ठेवून काम करावं लागतं बरंचदा. पण माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. नको ठेवू, हे असा आंधळा विश्वासच घात करतोय माणसाचा. माझा नाही करणार. मला बरोबर कळतं कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही. गावात गेल्या बरेच दिवसात जे काही घडलंय तसं तुमच्या बरोबर किंवा गावातल्या इतर माणसांबरोबर घडू नये म्हणून मी हे प्रयत्न करते. तुम्ही जर मला अशी साथ देत राहिलात तर गावात पुन्हा अशी वाईट घटना घडणार नाही. आणि वाड्यात जर चुकीचं घडत असेल तर त्याचा मी लवकरच शोध लावणार. डॉक्टर, त्यांनी एवढं प्रयत्न केलं तरी बी त्यांना काहीच गावलं नाही. नक्की पुरावे कुठे लपवल्यात तुम्ही?
कसलं शातीर आहे तुम्ही, मान गया आपको. माळ्यामध्ये कोण ग उभी? काय राम्या, काय चाललंय? मॉल मध्ये पंखा, रस्त्यावर गाडी आणि गावात चर्चा चालली. ए दाताळा, तुला नीट विचारल्यावर नीट सांगतात नाही बरं? हा, अरे खरं तेच बोलतोय. बरं वातास कुठं? अरे नेहमी तुला मी मॉल मधून हाकलतो तरी पण मॉल मध्येच पडलेला असतोस. आणि मग आता नेमका कुठे होतस? ए माकडा, मी काय गावात सोडलेला वळव्यावर. होय. ए नीट बोला, नीट बोल तू. अरे काम धंदा आहेत मला, तुझ्यासारखा रिकाम टेकला नाही मी. अरे काल आपलं नशीब बलत तर होतं म्हणून लाईट होती दिवसभर, म्हणून उसाला पाणी पाजत होतो तुम्ही. हा म्हणजे वाड्यात काय झालं हे तुला काहीच बी माहित नाही का? काय झालं? अरे वाड्यात परत पोलीस आली होती. कशासाठी? अरे पोलिसांनी वाड्याची झडती घेतली अशी चर्चा आहे. आपण त्यांना वाड्यात काय गावणार आहे? आता ते मला काय माहित, पण वाड्यात नक्कीच काहीतरी आहे. ते आपल्याला कुणाला बी माहित नाही. नाही नाही, मला नाही वाटत वाड्यात असं काहीतरी असेल बनवून. हे बघ, वाड्यात दवाखाना होता, त्याच्यामुळे माणसं यायला लागली आणि गर्दी व्हायला लागली. मला वाटतं ना याच्यामुळे सगळं होत असं. अरे आधी वाड्यात कुत्रा बी फिरकत नव्हता. मी आपण उधारी घ्यायला जायचो फक्त. हे बघ, आधी वाड्यात दवाखाना आला, मग मंजूचा क्लास आला, मग आता ती दिव्या मॅडमची पोरगी की नाही ती डिंपल सांभाळते. मग तुझ्या का पोटात दुखते रे? हा, सांगायला लागला. अरे वाड्यात कोण राहत माहिती ना तुला? देव माणूस राहतो वाड्यात, म्हटल्यावर गर्दी होणार आहे. आणि काय रे, वाड्यात पोलीस आलं, त्यांनी चौकशी केली, हे सगळं झालं, तुला फोन करून मला सांगायला काय दाढ भरली होती वय रे? अरे मलाच पोलीस गेल्यावर कळले. आणि पोलीस गेल्यावर तू येऊन काय करणार होता? दातच पाडलास तू एका भुकीतच. अरे बघितलास तर जाऊन, वाड्यात डॉक्टर्सने जास्त त्रास देत नाहीत ना पोलीस. नाही 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 नाम्या, डॉक्टरांची भेट घेतल्याशिवाय माझ्या मनाला काय चैन पडणार नाही बघ. ये तुम्ही. हा, येऊ का? पकड 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 धकड धकड धकड. ये 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 पकड 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 धकड 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 धकड. ये 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 ये. ह्या म्हातारीला आत्ताच इथे येऊन बसायचं होतं. आता ही बॅग कशी काढून घेऊ मी? काहीही करून मला ती बॅग माझ्या ताब्यात घेतलीच पाहिजे. टोण्याने एवढं काय भरलंय बॅगेत? त्याच्या डोक्यात भरलेली दगड ठेवल्यात का काय आहेत गाबड्यानं? टोन्या, ए पुरी, इकडे येवाय जरा बसा इथं. काय झालं गाजे? अरे ती पोरगी मुंबईस ना आली या, तिच्यापासून काय शिकलास का नाही? काय अगं उलट मी आज तिला शिकवलं. काय शिकवलंस र? खिचुक्यानं भाजायचं आणि काही का नाही भिंगानं कागद कसा जाळायचा, अजून चिंगम चावलं डोक्यात कसं लावायचं आणि मग ते खाचखुचली एकामेकाच्या अंगात टाकायची. हे समजा शिकवलं मी तिला. तुझा मुडदा बशिवला तुझ्या बापाने शिकवलं होतं होय रे असं? चांगली पोरगी बिघडायची अशानं? अभ्यासाच्या नावाने शिमगा आणि हे असलं धंदा बरंच सुचतात रे तुला. अरे ही बॅग कुणाची आहे ग? माझी आहे. हा, त्यात पट्टी आहे का? दे इकडे, त्याला चांगली बदलून काढते बघ त्या पट्टीनं. हो आहे स्कूल बॅग मध्ये.
हाय का? ए अजय नाही, ए नाही अजय, एक मला नाही मारायचं, नाही मला नाही. आजी मायरा चल, तुला भूक लागली असेल, मी तुला भरवतो. काय बघतो रे? त्या पालखीचा काढला धूर तुझं मड बसवलं तुझं. काय गरज होती रे माझ्या हातातलं बॅग हिसकून घ्यायची? आणि तुला कशाला रे एवढी तिची काळजी पाहिजे? येळाना माळ घरी दिव्यानं दळार करी, मी चांगलं ओळखू नये तुला. आजी तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तिला भूक लागली असेल म्हणून म्हणालो मी. आता ठीक आहे, पण परत जर का माझ्या हातातलं बॅग काय हिसकून घेतलंच ना तर माझा हिसका दाखवीन तुला. बर इथून पुढे तुमची परवानगी घेतो, मग तर झालं. मायरा चल. अजय ते तुझ्याकडे एवढं मोठं दांडका असताना पट्टीची काय गरज होती का? बरं झालं मला आठवण करून दिली. चल. ये बस इथे. गेम खेळणार तू मोबाईल मध्ये? हे वाड्यात ठेवणं धोक्याचं आहे. अशा ठिकाणी ठेवलं पाहिजे की पोलिसांची नजरही पडणार नाही. मायरा बस झाली गेम. चला डबा खाऊन घ्या. आकर. माझा दादा पण मला असंच जेवण भरवायचा. हो. आणि मला स्टोरी पण सांगायचा. कुठली? एक ना एंजल असते. ते एका राक्षसाला सापडते. बर. मग तो तिला मारायचा प्रयत्न करतो. अरे बाप रे. बरं आता हे सगळं लवकर संपव, नाहीतर खूप मोठा राक्षस येईल आणि तुला घेऊन जाईल. चल संपव बरं. आकर. गुड का. घे हे संपव. मला पाणी हवंय. हो हे संपव. हे घे. आकर. कडू लागलं. हे सगळं संपव, नाही तर मम्मा खूप ओरडेल. घे.
गुड का. काय व कितीदा सांगितलं असं बसू नका म्हणून. अशानं घरात लक्ष्मी येत नाही. डिंपल थांब जरा, मला तुझ्याशी बोलायचंय. कशाबद्दल? लग्नाबद्दल. मम्मी इथं वाड्यात काय चाललंय आणि तुझं काय चाललंय ग वेगळंच? काय चाललंय? पोलीस येतात, चौकशी करतात. ती त्यांचं काम करतात. आपण कशाला थांबायचं त्यांच्या कामासाठी? मी तर त्या दिव्या मॅडमना पण सांगणार होती तुमच्या लग्नाबद्दल, पण म्हणलं नको बाई, कशात काय नाही, नजर लागायला नको. मम्मी बरं झालं तू त्यांना काय बोलली नाही. मग लग्न व्हायचं सोड, तो हे वाडाच सोडून गेले असते बघ. मग तुझं बी स्वप्न तुटलं असतं आणि माझं बी. डॉक्टरांशी लगीन करायचं सपन आहे ना तुझं? तीच सपन आहे ना? वय आता कसं सांगू मम्मीला, मला मोठी हिरोईन व्हायचंय म्हटल्यावर मनात नसताना बी डॉक्टरांशी लगीन करावंच लागणार आहे. अव बघा, मी माझ्या लेकीच्या मनातलं कसं ओळखती, तुम्हाला तर विश्वासच बसत नव्हता. बर ठीक आहे, डिंपल तयार आहे ना, करून टाकू लगीन. नाही थांबा जरा व्हायचं. डॉक्टर जोपर्यंत होकार देत नाही ना, तोपर्यंत ही गोष्ट कोणाला सांगू नका. अव बघितलं का, लग्न आधी नवऱ्याची एवढी काळजी घेते. काय डॉक्टर काय करताय? अयो, हे काय केलं तुम्ही? त्या बिचारी पोरीला तरी सोडायचं. जरा देवाला घाबरा, तिला बी मारून टाकली तुम्ही. तिची आई पोलीस आहे, त्याची शिक्षा तिला का देताय? तू काय डोक्यावर पडलीस का? मी काय मारले वगैरे नाहीये तिला, झोपली ती. आणि जरा हळू ओरड, नाही तर उठेल ती झोपेतून. मला काय माहित होतं ती झोपल्या. तुमचा काय भरोसा नसतो कधी काय कराल, त्यामुळे थोडी घाबरले होते. काय काम आहे तुझं? काम सांगाने निघितून. हेच की तुमचा काय निर्णय ठरलाय? कसला निर्णय? अहो आपल्या लग्नाचा विचारते डॉक्टर. मम्मीला काय सांगणार आहे तुम्ही? त्यात काय निर्णय घ्यायचा आहे? माझं ठरलंय, माझं नकार आहे लग्नाला, निघितून. डॉक्टर त्या दिवशी तुम्हाला एवढं समजवलं तरी बी काहीच फरक पडला नाही. माझा अजून बी ऐका, शांत डोक्याने नीट विचार करा. कारण लग्न झालेल्या माणसावर बाहेरचे लोक लगेच विश्वास ठेवतात बघा. कसं आहे माहितीये का डॉक्टर, तुम्ही जर उद्या एखाद्या प्रॉब्लेम मध्ये अडकला तर मीच मदत करणार आहे ना तुम्हाला. काय मदत करणार आहेस? मी केलेले गुन्हे स्वतःवर घेणार आहेस? मुझे क्या पागल कुत्ते ने काटा है? तो क्या मुझे पागल कुत्ते ने काटा है जो तेरे से शादी करू? हे असं आहे तुमचं, तुमच्या भल्यासाठी सांगत होते ना. अहो कधीतरी माझं ऐकत जा. मग एखाद्या प्रॉब्लेम मध्ये अडकले का मग मला म्हणता डिंपल मला मदत कर ना. त्यासाठी सांगत्या, थोडं शांत डोक्याने विचार करा आणि मला सांगा. हे बघ, करतो मी संध्याकाळपर्यंत विचार. आता निघ तू. नक्की निघ. हा, आणि तिला नक्की काय केलं नाही ना तुम्ही? निघ. जा आत येऊ आणि तेवढ्या लग्नाचा विचार नक्की करा. हा आत येऊ.